सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या जॉग्राफीच्या स्टेट बोर्डच्या सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण स्टेट बोर्डचे सगळे जॉग्राफीचे बुक डिस्कस करत होतो. ते आपल्या सिरीजमध्ये 14वं लेक्चर आहे. आपण पूर्ण सिक्वेन्सने हे व्हिडिओ तयार केलेत. तुम्ही जर ते आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर आधीचे व्हिडिओ आधी बघून घ्या, कारण जो सिक्वेन्स आपण फॉलो केलाय त्यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट आपण काही आधी डिस्कस केल्या होत्या. तो त्या लिंक करण्यासाठी काही आधीची व्हिडिओज काही बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल आणि अशा प्रकारचे अजून काही व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तसं कमेंट बॉक्स जरूर मेन्शन करा. आपण त्या प्रकारच्या सिरीज किंवा त्या प्रकारचे व्हिडिओज बनवू. आणि व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे ना. सो लगेच आपण आजच्या हा जो टॉपिक आहे त्याला सुरुवात करू. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघतो आपण की आपण काय केलं होतं की भूकंप किंवा हा जो एक पार्ट टॉपिक होता, मी थोडंसं रिवाइज करतो. आपण काय केलं होतं की अंतर्गत हालचाली टॉपिक सुरू केला होता. त्याच्यामध्ये बघतोय आपण की या अंतर्गत भूहालचाली यांचं आपण काय केलं की वर्गीकरण केलं होतं गती, दिशा आणि भूरूपानुसार. आणि त्यामध्ये बघतो आपण की मंद भूहालचाली आपण डिस्कस केल्या. त्या पर्वत निर्माणकारी गट, पर्वत निर्माणकारी खचदरी वगैरे आपण काही पॉईंट होते ते डिस्कस केले. त्याचबरोबर बघतो आपण की खंड निर्माणकारी हालचाल देखील आपण काय केलं होतं की डिस्कस केल्या होत्या. आणि हा जो एक आपण मॅप होता तो मॅप देखील आपण बोललो होतो, ज्या मॅपमध्ये आपण काय बघतो की प्रामुख्याने जे भूपट्ट आहेत आणि भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी क्षेत्र जे होते ना त्यांचा आपण अभ्यास केला होता. लगेच जोडून बघतो आपण की पुढचा एक पॉईंट आहे तो डिस्कस करतोय आपण. पॉईंटचं नाव आहे तुमच्या तो म्हणजे भूकंप. आता लक्ष घ्या पॉईंट काय तर प्रामुख्याने बघतो आपण की या पॉईंटमध्ये आपण भूकंपाच्या विषयी काही डिटेल माहिती घेणार आहे, जे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये पण आपण थोडक्यामध्ये काही की भूकंपाविषयी बोललो होतो. इथं थोडंसं अजून काही डिटेलमध्ये भूकंपाविषयी बोलूया आपण. पॉईंट काय बघा, भूकंप नाभी अपिकेंद्र. ठीक आहे ना. इकडे मग तुमच्या नंतर प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी वगैरे तुमची गोष्टी येतील. सध्या आपण हा पॉईंट डिस्कस करू. आपण काय म्हणतो बघा याच्यामध्ये की भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि तिथं काय होतं की भूकंपाचं केंद्र निर्माण होतं. लक्षात ठेवा. आता थोडक्यात ही व्याख्या थोडीशी काही फार सोपी काय अवघड याच्यामध्ये नाही. काय म्हटलं बघा की भूपृष्ठाच्या खाली, आता भूपृष्ठ म्हणजे काय, कुठं असतं, त्याची जाडी किती असते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आणि त्या भूपृष्ठाच्या खाली बघतो आपण की काय की नेहमी तुम्हाला दिसेल की मोठ्या प्रमाणात काय की ताण निर्माण होतो, स्ट्रेस निर्माण होतो. आणि तो जो स्ट्रेस आहे तो जिथं भूकवचामध्ये बघतो आपण की रिकामा होतो, रिलीज होतो, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो की भूकंपाचं केंद्र म्हणतो आपण. ठीक आहे ना. या केंद्रास भूकंप नाभी असं म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांमधून की ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात म्हणजेच भूकंप नाभीपासूनचे भूपृष्ठावर सर्वात जवळचे ठिकाण, तेथे भूकवचाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास काही की अपिकेंद्र असं म्हणतात. थोडक्यात बघा काय फार अवघड नाही, मी एक्सप्लेन करून सांगतो. बघा आपण एक डायग्राम तुला समजून घेऊ. आपण तुमच्या समजा हे आपलं काय की पृथ्वी आहे. ठीक आहे. वरती आपण बघतोय की तुमच्या काय की ही भूकवचाची लेयर आहे. ठीक आहे. आणि मग इथं बघतो आपण की भूपृष्ठाच्या आतमध्ये म्हणले भूपृष्ठा खाली तुमच्या काय होती की काही हालचाली घडतायत तिथं. ठीक आहे. आणि या हालचालीमुळे मी थोडीशी वरती घेतो म्हणजे इथं हालचाली घडतात. ठीक आहे. आतमध्ये या हालचालींच्यामुळे काय होतं की इथला जो तुमचा भूकवचाचा भाग असेल ना त्या भूकवचाच्या भागावरती ताण निर्माण होते. ठीक आहे. आणि मग काय होईल की हा ताण कुठं रिलीज होईल. सो इथं हा तो रिलीज झाला. ठीक आहे. आता दोन पॉईंट फक्त महत्वाचं काय बघा. पहिला पॉईंट तुमचा कोणता होता, भूकंप नाभी, आणि दुसरा होता अपी केंद्र. सो इथे बघतोय आपण की ही जी आपण व्याख्या बघतो तुमच्या तिथे खाली अपी केंद्राची व्याख्या आहे, वरती आपण तुमच्या काय की बघतोय भूकंप नाभीची व्याख्या तुमच्या. अपी केंद्र काय असतं थोडक्यात ते समजून घेऊ आपण. की बघा इथे म्हटलंय तुमच्या की भूकंपाच्या ऊर्जा लहरी आहेत, या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात. बघा भूकंपाचा केंद्रबिंदू इथे कुठं, भूपृष्ठाच्या खाली तुमच्या आतमध्ये. ठीक आहे ना. पण भूकंपाच्या लहरी तुमच्या पोहोचल्यात कुठं तर या सरफेसवरती सगळ्यात ए पॉइंटला सगळ्यात आधी पोहोचल्यात. आता इथून काय होतील, त्या सरफेस लहरी विविध दिशांना पसरतील, पण सगळ्यात आधी त्या पोहोचतात तुमच्या कुठं, इथं पोहोचतात ए पॉइंटला. ठीक आहे ना. सो जो ए पॉइंट आहे त्या ए पॉइंटला काय म्हणतो आपण की तर इथं म्हणते बघा अपी केंद्र, काय म्हणतो त्याला अपी केंद्र. ठीक आहे ना. आणि जिथं ऍक्च्युअली ही भूकंप आपण की घडण्याची क्रिया सुरू झाली त्या पॉइंटला काय म्हणतो आपण की भूकंप नाभी म्हणतो आपण. समजते. सो दोन पॉइंट लक्षात ठेवा की भूकंप नाभी कशाला म्हणतो आपण आणि भूकंप केंद्र कशाला म्हणतो आपण. बस सफिशियंट आहे. ठीक आहे ना. पुढे होतो आपण लगेच पहिल्या पॉइंट नंतर पुढचा तुमचा म्हणजे की प्राथमिक लहरी, ज्याला आपण प्रायमरी वेव्ह म्हणतो किंवा पी वेव्ह देखील म्हणतो आपण. इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत याच्यावरती बघतो आपण की प्रिलिम्सला वगैरे क्वेश्चन्स तुम्हाला पडतील की जे पी वेव्ह असतील किंवा एस वेव्ह असतील किंवा एल वेव्ह असतील, या ज्या वेव्ह आहेत त्या वेव्हची जी मुवमेंट आहे, ठीक आहे ना, त्या मुवमेंट्स वरती तुम्हाला काय की साधारणतः त्यांचं नेचर जे आहे याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे ना. तिथं आपण थोडक्यात काय करू की पी वेव्ह समजून घेऊ आपण. काय म्हटलं बघा याच्यामध्ये,
भूगर्भात ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यावरती या लहरी भूपृष्ठावरती सर्वप्रथम पोहोचतात. सो नेचर काय यांचं तर बघतो आपण की सगळ्यात आधी ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यानंतर भूपृष्ठावरती पोहोचणाऱ्या लहरी काय म्हणतो आपण की पी वेव्स किंवा प्रायमरी म्हणतो, त्याला आपण प्राथमिक लहरी म्हणतो. ठीक आहे ना. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिजेच्या स्वरूपात सर्व दिशेने काय की भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने पसरणे. समजा की भूकंपाचा नाभी जे ती इथं असेल, केंद्रबिंदू इथं असेल, तर इथून काय त्रिजेच्या स्वरूपात, त्रिजे म्हणजे काय इथं तुमच्या पृथ्वीचं केंद्र काय त्रिजा म्हणजे काय की अशा स्वरूपात तुमची. ठीक आहे ना. सो त्या स्वरूपात बघतो आपण की या ज्या भूकंप लहरी आहेत ना त्या विविध दिशेने काय की तुमच्या पसरण्याचं काम करतील. समजते. सो अशा तुमच्या काय करतील त्या भूपृष्ठावरती पोहोचतील. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. बघा नीट समजून काय म्हटलं म्हणते त्याच्यामध्ये की या लहरींच्या मार्गांमधील खडकांचे कण. सो हे जे लहरींचा मार्ग आहे ठीक आहे ना, हा या लहरींच्या मार्गामध्ये असणारे जे काही खडकांचे छोटे मोठे कण असतील हे काय होतील लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. सो लहरींच्या वहन दिशेने म्हणजे की असे या दिशेने काय की ते पुढे मागे तुम्हाला होताना दिसतील. ठीक आहे ना. त्यामुळं या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असं देखील आपण संबोधतो. फक्त शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे ना. या लहरी हे महत्वाचं आहे. हा पॉईंट काय की सगळ्यात महत्वाचा आहे. याच्यावरती मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की प्रिलिम्सला काय की तुम्हाला मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन जे आहे ते पडू शकतात. ठीक आहे ना. पहिलं म्हणजे काय, पहिलं त्यांचं तेच होतं की प्राथमिक लहरी जे आहे ते काय म्हणतो आपण की सर्वात आधी भूपृष्ठावरती पोहोचतात. हा पॉईंट होता. सेकंड पॉईंट इथं तुमचा जो सगळ्यात महत्वाचा आहे की या लहरी घन, द्रव आणि वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. फार महत्वाचा पॉईंट आहे. काय सिंपल पॉईंट आहे खरं तर, पण होतं काय की एक्झामच्या वेळेला बघतो आपण की असे 2-3 मल्टिपल पॉईंट्स आले की त्या 2-3 मल्टिपल पॉईंट मध्ये आपलं कन्फ्युजन होतं की नेमकं प्राथमिक लहरी कशाने ट्रॅव्हल करतात आणि द्वितीय लहरी तुमच्या कशाने ट्रॅव्हल करतात. सो नीट लक्षात ठेवा की प्राथमिक लहरी पी वेव्ह जे आहेत ना त्या सगळ्या प्रकारच्या माध्यमातून काय करतायत की प्रवास करू शकतात. म्हणजे घन माध्यम त्याला आपण सॉलिड मीडियम म्हणतो आपण, द्रव माध्यम लिक्विड मीडियम आणि वायू माध्यम म्हणजे काय की तुमचं जे गॅस मीडियम तुमचं. ठीक आहे ना. तर तिन्ही प्रकारच्या माध्यमातून काय की प्राथमिक लहरी तुमच्या प्रवास करतात. फार महत्वाचा पॉईंट आहे, व्यवस्थित गेला लक्षात ठेवा. पुढं मात्र द्रव रूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदलतो. हा पण पॉईंट महत्वाचा आहे. बघा तिन्ही माध्यमातून प्रवास करतात का प्रवास करतात, फक्त पॉईंट महत्वाचं काय की जेव्हा या पी वेव्स या द्रव माध्यमातून प्रवास करतील तर हा प्रवास करत असताना काय होते तर त्यांच्या दिशेमध्ये काय होते की बदल होते. पुढं प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठांच्या वरच्या ज्या इमारती आहेत त्या तुम्हाला पुढे मागे हालताना दिसतील. आता आपण बघितलंच यांची दिशा कशी आहे की पुढे मागे दिशा आहे. कशी लहरींच्या जो तुमची लहरी दिशा असेल ना त्यानुसार बघतो की जी खडकांचे कण आहेत त्यांची दिशा आहे की 2 and 4 त्याला पुढे मागे दिशा म्हणतो आपण. त्यामुळं जेव्हा या भूपृष्ठावरती पोहोचतात ठीक आहे ना तेव्हा तिथल्या ज्या इमारती असतील किंवा ज्या भूपृष्ठावरती तुमचे स्ट्रक्चर्स असतील ना ते देखील आपल्याला काय की पुढे मागे फिरताना किंवा होताना दिसतील तुमचे. सो पी वेव्स बद्दलचे काय की हे जे महत्वाचे पॉईंट्स काय की व्यवस्थित लक्षात ठेवा तुमचे. लगेच आपण नेक्स्ट स्लाइड काय करतो की मूव्ह करतोय आपण. चला ओके. दुसऱ्या लहरी आहेत त्या तुमच्या म्हणजे दुय्यम लहरी किंवा सेकंडरी वेव्स ज्याला आपण म्हणतो की एस वेव्स म्हणतो आपण. फार अवघड नाहीये, लक्षात ठेवा. परीक्षेला याच्यावरती हमखास ठरल्याप्रमाणे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. काय ते बघा. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावरती पोहोचणाऱ्या लहरीने काय म्हणतो आपण की दुय्यम लहरी किंवा यस लहरी म्हणतो आपण. बस व्याख्या सिंपल तुमचं. प्राथमिक लहरींना प्राथमिक का म्हणतो आपण कारण सुरुवातीला पोहोचतात आणि दुय्यम का म्हणतो आपण कारण ह्या 2 नंबरला पोहोचतात. बस इतकंच तुमचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या लहरी ही नाभी केंद्रकापासून सर्व दिशेला पसरतात. ते आपण मगाशी बोलतो तुमच्या की जिथं तुमचं काय की केंद्रक असेल त्या केंद्रकापासून काय की तुमच्या लहरीच्या काय की सर्व दिशांना तुम्हाला पसरताना दिसतील तुमच्या. ठीक आहे ना. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. कंपॅरिझनचा हा पॉईंट काय की महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. कळलं का. प्राथमिक लहरी आणि द्वितीय लहरींच्या मधल्या कंपॅरिझनचा हा पॉईंट काय की महत्वाचा आहे. काय पॉईंट आहे की द्वितीय लहरी जे किंवा ज्याला आपण यस वेव्स म्हणतोय त्या यस वेव्हचा जो वेग आहे तो काय असतोय की प्राथमिक लहरींच्या पेक्षा कमी असतोय. पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे ना. या लहरींच्या मार्गातील खडकांची कण जे आहेत ते लहरीच्या वहनांच्या दिशेच्या म्हणजेच दिशेच्या वर खाली होतात. आता हे पॉईंट पण महत्वाचं आहे. तिकडे काय होतं बघा. पी वेव्स मध्ये जी खडकातील कणांची हालचाल आहे ती कशी होती ती लहरीच्या दिशेनं पुढे माग होती. यांची हालचाल कशी आहे तर ती लहरीच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच काय की वर खाली अशा प्रकारची की हालचाल तुम्हाला बघायला मिळते. कशाची सेकंडरी वेव्स मधल्या कणांची, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. हा पॉईंट पण महत्वाचा. बघा मगाशी काय बोलू आपण प्राथमिक लहरींच्या कणांची हालचाल कशी आहे पुढे मागे अशी आहे.
यांची हालचाल कशी आहे, वर खाली अशा प्रकारचे, ठीक आहे ना. ज्या प्राथमिक लहरी होत्या त्या आपण काय बोलू मगाशी, घन माध्यम, द्रव माध्यम आणि तुमचं वायू माध्यम, अशा तिन्ही प्रकारच्या माध्यमातून काय की प्रवास करतात. मात्र इथे बघतोय आपण ज्या तुमच्या द्वितीय लहरी आहेत, जे एस वेव्हज आहेत, त्या एस वेव्हज मध्ये बघतो की फक्त तुमच्या घन पदार्थातून प्रवास करतात, लक्षात ठेवा. परंतु द्रव पदार्थात शिरल्यानंतर त्या शोषल्या जातात, ऍब्सॉर्ब होतात, लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं आहे, कारण का पृथ्वीच्या अंतरंगाविषयी आपण जे काही माहिती बघतो की बाबा केंद्रकामध्ये बघतो, जो कोरचा पार्ट आहे त्या कोर मध्ये बघतो आपण की जो बाह्य, ज्याला म्हणतो आपण गाभा म्हणतो, आउटर कोर आहे, ते आउटर कोर तुमचं थोडंसं सेमी लिक्विड स्टेट मध्ये, याचा अंदाज किंवा याचं एस्टिमेशन कसं म्हणतो आपण, तर ह्या एस लहरींच्या प्रवासावर म्हणतो, लक्षात ठेवा ना. पुढं या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या काही अधिक विध्वंसक आहेत, हे पण महत्वाचं आहे, कळते ना. बघा कणांच्या हालचाल कशा वर खाली, त्यामुळे भूपृष्ठावरती असणाऱ्या ज्या बिल्डिंग्स आहेत, ज्या इमारती असतील त्यांची वर खाली अशी हालचाल होते. आणि वर खाली हालचालीमुळे बघतोय की विध्वंस जो आहे कशाचा, दुय्यम लहरींचा, तो प्राथमिक लहरींच्या पेक्षा कसा आहे की जास्त आहे. सो पी वेव्ज आणि एस वेव्ज दोघांच्याही मधले जे कंपॅरिझनचे मुद्दे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण मी आता बोलल्याप्रमाणे प्रिलिम्सला यांच्या कंपॅरिझन वरती नेमके तुम्हाला काही क्वेश्चन जे ते बघायला लक्षात ठेवा ना. पुढं तिसऱ्या लहरीत त्याला म्हणतो आपण भूपृष्ठ लहरी किंवा सरफेस वेव्हज, त्याला आपण एल वेव्ह, एलचा अर्थ लॅटरल, लक्षात ठेवा. एलचा अर्थ काय, तर लॅटरल असा होता, कळते ना. पी वेव्हज म्हणजे प्रायमरी वेव्हज, एस वेव्हज म्हणजे सेकंडरी वेव्हज आणि एल वेव्हज म्हणजे काय तर लॅटरल वेव्हज, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. यांचे काय वैशिष्ट्य बघा, प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते, म्हणजे थोड्याशा लेट आहे, लक्षात आहे. याचा अर्थ काय, थोड्याशा लेट आहेत. पी वेव्हज आणि एस वेव्हज आहेत त्या अगदी केंद्रापासून म्हणजे भूकंप केंद्रापासून तुमच्या वरती अपी केंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर तुमच्या काय होतील की ज्या एल वेव्हज आहेत त्या तयार तुमच्या होतील. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे हा तुमचा ही पृथ्वी आहे, ठीक आहे, आणि परिघ म्हणजे काय, हा भाग तुमचा. सो या ज्या वेव्हज आहेत त्या अशा पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने, बघा या वेव्हज अशा त्या अशा प्रवास करतो तुमच्या कुठल्या पी वेव्हज आणि एस वेव्हज. तुमच्या एल वेव्हज आहेत त्यामध्ये काय की तुमच्या पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने काही प्रवास करतो तुमच्या, त्यामुळं त्या सगळ्यात जास्त विनाशकारी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे विनाशानुसार कुठल्या वेव्हज सगळ्यात जास्त नुकसान देतील याचा आपण जर क्रम लावला तर आपल्याला कळेल की एल वेव्हज आहेत त्या सगळ्यात जास्त नुकसान निर्माण करतील. पहिला मुद्दा. ज्या एस वेव्हज आहेत त्या 2 नंबरला नुकसान करतील आणि ज्या पी वेव्हज आहेत त्या बघतो आपण की सगळ्यात काही की कमी नुकसान होईल तुमच्या. सो नुकसानुसार देखील क्रम लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढचं पण इथं तुमचा तिन्ही लहरींचा काही संबंध समजतो तुमचे किंवा प्रकार समजतो तुमच्या, लक्षात ठेवा. प्रत्येक तिन्ही लहरींचं काही कंपॅरिझन येते, कंपॅरिझन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट आपला तो आहे ज्वालामुखी, ठीक आहे ना. जोडून लगेच पॉईंट तुमचा आहे, तो काय म्हणतो बघा, पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. बघा काय म्हणलो आपण, पृथ्वीचं प्रावरण. आता हा देखील पॉईंट आपण काय की मागच्या व्हिडिओ मध्ये डिस्कस केलेलं आहे की प्रावरण नेमकं कुठं असतं, ठीक आहे, त्याचं लोकेशन काय, कोणत्या स्वरूपात असतं याच्याविषयी आपण बोललेलो आहे. तर त्या प्रावरणाबद्दल काय बघतोय आपण की तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ काय की पृथ्वीवरती फेकले जातात, ठीक आहे ना. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा काय की उद्रेक होय, लक्षात समजते. सो ही फक्त सिंपल व्याख्या तुमची. आणि ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ आणि अनेक प्रकारचे विषारी पदार्थ जे आहेत ते काय होतील की शिलारस म्हणून काय की तुमचे बाहेर पडतील. आणि मग बघा भूपृष्ठावरती आल्यावरती शिलारसाला काय म्हणतो आपण की लावारस म्हणतो आपण. फक्त सिंपल व्याख्या आहे की जो जेव्हा हा तप्त पदार्थ, थोडासा वायू द्रवरूप पदार्थ आहे, हा जेव्हा प्रावरणाच्या आतमध्ये असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो की शिलारस म्हणतोय आपण, ठीक आहे ना. पण जेव्हा हा काय करेल की कुठल्या तरी एखाद्या वेंट मधून म्हणजे खास तुमच्या भेगेतून पृथ्वीवरती येईल, तुमच्या पृष्ठभागावरती आल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण की तर लावारस म्हणतो. फक्त हे शब्द काय की लक्षात ठेवा. या स्लाइडचे पण बरेच गोष्टी संपल्यात, पुढच्या स्लाइड जाऊ आपण, ठीक आहे ना. आता इथं बघतो हे पण पॉईंट महत्वाचे लक्षात ठेवा. इथं आपण काय बघतोय, ज्वालामुखींचे प्रकार बघतोय. पहिला प्रकार जो आहे तो आहे केंद्रीय ज्वालामुखी, लक्षात ठेवा. हे पण पॉईंट महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. काय सांगितलं याच्यामध्ये, उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. हे याला काय म्हणतो आपण की केंद्रीय ज्वालामुखी. खाली इमेज फोटो बघितलात ना की लगेच तुमचं पिक्चर क्लिअर होऊन जाईल की कशा प्रकारे काय होते तुमचा हा
केंद्रीय ज्वालामुखी बाहेर पडतो. तुम्ही बघू शकताय की इथं हा केंद्रीय ज्वालामुखीचा फोटो दिलाय. त्यामध्ये काय बघतोय की उद्रेकाचा वेळेला जो शिलारस जो आहे तो काय होतोय एखाद्या छोट्या पाईप सारख्या स्ट्रक्चर मध्ये काय होतं की तुमच्या पृष्ठभागाच्या वरती उसळला जातोय किंवा बाहेर पडतो तुमच्या फार वेगानं. आणि त्यामुळे बघतोय की तुमचा जो साईडचा पार्ट आहे ना त्या साईडच्या पार्टच्या भोवती बघतोय की तुमच्या काय की शंकूच्या आकाराचा काय की डोंगर तयार होते. मध्ये तुमचं काय की होल रिकामच आहे आणि वारंवार काय होतं की त्या होलामध्ये तुमचा ज्वालामुखी जो आहे तो बाहेर पडतो. त्याला म्हणतो आपण काय की केंद्रीय का कारण एकाच पाईप सारख्या स्ट्रक्चर मधला हा ज्वालामुखी काय होतो की बाहेर पडतोय म्हणून त्याला आपण केंद्रीय ज्वालामुखी म्हणतो. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि मग जपानमधील फुजियामा, टांझानियामधील किलिमांजारो ही एक्झाम्पल लक्षात ठेवा. ही काय आहेत की केंद्रीय ज्वालामुखीची काय आहेत की एक्झाम्पल आहेत. आणि मग बघतो आपण की याच्यापासून तयार तुमचा होतो की शंकू पर्वत हा तुमचा बघतोय. हे जो आकार तुमच्या पर्वताचा आहे की शंकू पर्वत तुमचा आकार आहे. सो हा त्यापासून तयार तुमचा होतो. लक्षात ठेवा. काय केंद्रीय ज्वालामुखी. ठीक आहे ना. हा पहिला प्रकार झाला. सेकंड टाइप तुमचा तो म्हणजे भेगीय ज्वालामुखी. आता नावात पण कळेल तुमचा तुम्ही काही इमेज पण बघून त्याचा पिक्चर घेऊ शकता. बघा ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तळांमधून बाहेर पडतो त्याला आपण काय म्हणतो की भेगीय ज्वालामुखी. बस लक्षात ठेवा. म्हणजे काय की इथं जो भूकवचाचा भाग आहे ठीक आहे त्या भूकवचाच्या भागाला असे काही की तडे जातात म्हणजे काय की क्रॅक पडतात आणि या क्रॅक मधनं लावर जो आहे तो हळूहळू बाहेर पसरत जातो. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण की भेगीय ज्वालामुखी. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि मग तळांच्या दोन्ही बाजूस काय तुमचा ज्वालामुखी जो आहे तो पसरत जातो. आणि मग ह्याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कोणतं माहितीये का भारतातील दख्खनचं पठार. लक्षात ठेवा. म्हणजे जिथं महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्राचा भाग देखील काय म्हणतो आपण की दख्खन पठाराचा भाग आहे. आणि दख्खन पठाराची निर्मिती झाली कशी अशाच प्रकारच्या बघतो आपण की जो भेगीय ज्वालामुखी आहे त्या भेगीय ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय झाले की दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली. इथं बघतो आपण की तुम्हाला या प्रकारचे शंकू सारखे पर्वत बघायला मिळणार नाही. तर काय मिळेल तुम्हाला इथं तुम्हाला काय की पठार बघायला मिळेल. तुमचं सपाट भाग बघायला मिळेल. कशामुळं तर इथं उद्रेक फार मोठ्यानं न होता एक की कॉन्स्टंट फ्लो तुमचा मेंटेन होतो ज्वालामुखीचा आणि तो जो आहे तो पूर्ण काय की जमिनीवरती पसरत राहतो. लक्षात ठेवा. समजते. त्याला म्हणतो आपण भेगीय ज्वालामुखी. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. सो मला वाटतं या व्हिडिओमध्ये आपण काय किती थांबू इथं बऱ्यापैकी वेळा आपण डिस्कस केलं तुमचं तुझ्या बघा मी रिवाइज करतो. आपण काय बघत होतो आपण इथे बघा अंतर्गत हालचाली बघत होतो. त्या अंतर्गत हालचालीमध्ये मेजर मुद्दे आपण काय केले डिस्कस केले तुमचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करू ज्या बहिर्गत हालचाली आहे त्या बहिर्गत हालचाली काय करू आपण की डिटेलमध्ये डिस्कस करू आपण. ठीक आहे ना. सो अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करू की ज्या बहिर्गत हालचाली आपण डिस्कस करू आपण. थँक्यू व्हेरी मच.